हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति, पंचैतान् संस्मरे नित्यं, वेदवाणी प्रवर्तते। वेदवाणी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, ग्रंथारंभं करिष्यामि, प्रसन्ना भव सर्वदा। ऋषिकल्पं रामभक्तं गुरुं यज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः। आहेतु जननी मदीय नकळे, अज्ञानमीले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। जरी चरी वनी धेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पासी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा राम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, दुर्गे स्मृता हरषि भीतिमशेष जंतो, स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि। दारिद्र्य दुःख भयहारणिका त्वदन्या, सर्वोपकार करणाय सदा रचिता। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय, अंबा माता की जय, रेणुका माता की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ चतुर्वेदेश्वर भगवान की जय। देवी भागवत कथा श्रावण मासानिमित्त आज आपला 6वा दिवस आहे। आपण आजच्या या सत्रामध्ये कालच्या सत्रात जे आपण पाहिलं तर राजा जनकाच्या घरी शुकदेव येतात आणि आज आपण शुकदेवांना राजाने केलेला उपदेश इत्यादी कथा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। सूत उवाच श्रुत्वा तमागतं राजा, मंत्रिभिः सहितः शुचिः, पुरः पुरोहितं कृत्वा गुरुपुत्रं समाभ्यगाद। कृत्वार्हणान् नृपः सम्यक्
दत्तासनमनुत्तमं पप्रच्छ कुशलं गाञ्च विनिवेद्य पयस्विनी. सूत म्हणतात, शुकदेव त्या ठिकाणी आल्याचं वृत्त कळता राजा सगळं नित्याचं कर्म आटोपून लगेच शुकदेवांच्या पूजेसाठी आला. पुरोहिताला आपल्या पुढं करून राजानं शुकाचार्यांची पाद्यपूजा केली. त्यांना दर्भासन बसण्यासाठी दिलं. क्षेम कुशल सर्व विचारलं असता आणि राजानं विचारलं, महाराज की आपण यासारखा निस्पृह व्यक्ती आज माझ्याकडे कसा काय आला, काय विशेष कारण आहे, आपण मला सांगावं, आपलं कार्य मी लगेच पूर्ण करेन. त्यावेळेला शुकदेव म्हणतात, राजा माझ्या पित्याने ज्याप्रमाणे सांगितलं की गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमामध्ये गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ आहे, मला ते काही पटलं नाही. कारण गृहस्थाश्रमामध्ये अडकून माणूस त्यातून कधी बाहेर येत नाही. मोहातून पत्नी पुत्र नातू इत्यादी याच्यामध्ये तो अडकून राहतो. म्हणून मला काही पटलं नाही. पण माझ्या पित्यानं सांगितलं की राजा जनकासारखं जर माणसानं वागलं तर संसारात राहून सुद्धा विदेह अवस्था प्राप्त होते. माझ्या मनाला पटलं नाही की संसारात राहून सुद्धा माणूस कशा प्रकारे अडकणार नाही. म्हणून भागवत सांगतं की घरात सगळ्यांना ठेवा पण मनात कुणालाच ठेवू नका. राजा जनकानं सांगितलं, शुकदेवा तुमच्या शंकांचं मी निश्चित निरसन करील. शुकदेवाने सांगितलं, राजा लवकरात लवकर मला सांग, मला परत पित्याकडे परत जायचंय. माझ्या पित्यानं मला लगेच लवकरात लवकर बोलवलेलं आहे. त्यावेळेला जनक राजा सांगतो, हे महाभाग्यवंता, मी जे सांगतो ते तू नीट चित्तानं ऐक. जन्म झाल्याबरोबर नामकरण जातकर्म इत्यादी सर्व संस्कार करावेत. त्यानंतर उपनयन संस्कार झाला की आपल्या गुरुपाशी वेदाध्ययन करण्यासाठी, शिक्षा ग्रहण करण्यासाठी म्हणून गुरुच्या आश्रमामध्ये जावं, अभ्यास करावा आणि अभ्यास करून त्या ठिकाणी राहून गुरु घरची सगळी कामं करावीत. नंतर गुरुदक्षिणा द्यावी आणि नंतर सोडमुंज करावी आणि लग्न करून गृहस्थाश्रमाला आरंभ करावा. रोजची आपल्या नित्याची जी काही कर्म आहेत, नैमित्तिक कर्म, नित्य कर्म, हे सगळे करून उपजीविका चालवावी. माणसानं सदैव सत्यवचनी असावं, अत्यंत पवित्र असावं, कुठल्याही प्रकारची इच्छा करू नये, निरीच्छ असावं, संतोषी असावं. पुढे मुलं नातू वगैरे झाले की वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करावा. वानप्रस्थाश्रमांवर सोबत तपश्चर्येने 6 शत्रू जे आपले आहेत त्या 6 शत्रूंवर विजय मिळवावा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांवरती ज्या वेळेला विजय मिळवतो त्यावेळेला पत्नीची जबाबदारी आपल्या पुत्रावर सोपवावी आणि आपण संन्यास ग्रहण करावा. अग्निहोत्रामध्ये आत्मसमारोप करावा. शुद्ध वैराग्य प्राप्त झाल्यानंतर मग माणसानं संन्यास ग्रहण करावं. आपल्या कुठल्याही छोट्यातल्या छोट्या इच्छा शेष असतील तर संन्यास ग्रहण करू नये. त्या संन्यासाचा काहीही उपयोग होत नसतो. माणसाला जन्मापासून मरणापर्यंत 48 संस्कार सांगितलेले. आपल्याकडे आपण फक्त 16 संस्कार म्हणतो, पण देवी भागवतामध्ये 48 संस्कार सांगितले.
वेदामध्ये हे सगळे संस्कार सांगितलेले आहेत. मोक्षाची इच्छा करणाऱ्यांसाठी 8 शम दम वगैरे जे 8 संस्कार आहेत हे वेगळे आहेत. प्रत्येक आश्रमातून पुढे जात असताना, ब्रह्मचर्य आश्रमात जात असताना, ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थाश्रमात जात असताना, गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमामध्ये जात असताना, वानप्रस्थाश्रमातून संन्यास आश्रमात जात असताना प्रत्येक वेळेला माणसावरती संस्कार असतात. त्यावर शुकदेव म्हणतात, ज्ञान आणि विज्ञान यांच्या अभ्यासामुळे बुद्धीत जर वैराग्य उत्पन्न झाले तर मग या आश्रमामध्ये राहावे आणि सर्वसंग परित्याग करून वनात जावे. हे कसे काय? जनक राजा शांतपणे सांगू लागला, हे पहा, जे इंद्रिय आहेत ना अत्यंत बलवान असतात. माणसाच्या स्वतःच्या बुद्धीपेक्षा इंद्रिय बलवान असतात. इंद्रिय हे माणसाला बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस मपिकर्षती असं शास्त्रवचन सांगतं की इंद्रिय माणसाचे इतके बलवान असतात की माणसाला विद्वानांना सुद्धा ते आकर्षित करून घेतात, मोहात पाडतात. म्हणून वासनांची शांती व्हावी याच्यासाठी हळूहळू हळूहळू माणसानं क्रमाक्रमानं त्यांचा एकेकाचा त्याग केला पाहिजे. हळूहळू त्याग केला. एकदम त्याग केला तर त्याचा काही उपयोग होत नाही. पण हळूहळू हळूहळू जर आपण त्याचा त्याग करत गेलो, एका एका दोषाचा त्याग करत गेलो तर निश्चित अंतकालाच्या वेळेला आपल्याला यथा योग्य गती प्राप्त होत असते. हे सगळं ऐकल्यानंतर शुकदेव म्हणतात, हे भूपते, माझ्या मनामध्ये सर्व ऐकून शंका शिल्लक आहेतच. अजून इतकं सांगितलं तुम्ही, पण माझ्या मनातल्या शंका काही अजून गेलेल्या नाही. मला सांगा, वेद प्रणित जो धर्म आहे त्या धर्मामध्ये हिंसा मान्य आहे. मग हिंसा जर आली तर अधार्मिकपणा आला, सोमरस ग्रहण करणं आलं, पशूंचा बली देणे इत्यादी जे यज्ञ आहेत या यज्ञांमध्ये हे सगळं करत आलेलं आहे. मग यामध्ये असा हा जो मला संशय आहे हा माझा दूर करा. सोत्रामणी नावाच्या यज्ञामध्ये तर मद्य वगैरे सुद्धा सांगितलेले आहे. मग शुकदेव म्हणतात, राजा, अशा प्रकारचे व्रत करणं ह्या गोष्टी मान्य नाहीयेत. अनेक वर्षांपूर्वी शशबिंदू नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने नीती आणि न्यायाने दीर्घकाल पर्यंत राज्य केले, पुष्कळ वश केले, यज्ञ केले. पण त्याच्या धर्मकृत्यांच्या यज्ञामध्ये धर्मकृत्यांनी जे काही यज्ञ मोठे मोठे महान यज्ञ केले, सोमयाग, अश्वमेध, सोत्रामिणी इत्यादी जे मोठे मोठे यज्ञ होते ते सगळे यज्ञ करून त्यानं इतके मोठे यज्ञ केले होते. त्या यज्ञामध्ये ज्या वेळेला मेधावृष्टी झाली त्या यज्ञांचा जो प्रभाव होता त्यातून चर्मणवती नावाची नदी प्रवाहित होत गेली. इतका मोठा यज्ञ त्यानं केला, इतका महान असा यज्ञ तो करत होता. कालांतरानं त्याला सगळं सुख भोगून शेवटी स्वर्गलोक प्राप्त झाला आणि तो जीवनमुक्त झाला. जनकाने उत्तर दिलं, धर्मकृत्य करीत असताना जर हिंसा होत असेल तरी जर ती सकाम कार्यामध्ये हिंसा केली तर त्याचा दोष लागतो. पण ती जर निष्काम कार्यासाठी हिंसा झाली तर त्याचा मात्र दोष लागत नसतो. जसे यज्ञामध्ये इंधनाच्या ज्वलनामुळे धूर तयार होतो, इंधन जळून गेल्यानंतर मात्र त्यामध्ये फक्त आणि फक्त अग्निशेष राहत असतो, तीच अहिंसा आहे. किंबहुना ज्यांना काही जणांना मांस भक्षण करण्याची सुद्धा इच्छा असते, मग अशा मांस भक्षण हे तर अत्यंत निषिद्ध मानलेलं आहे. मग त्यापासून क्रमशः निवृत्त होण्याच्या उद्देशाने निष्काम
उपासना करत गेलं आणि हिंसा करण्याची वृत्ती नष्ट होत गेली की आपोआप माणसाला उत्तम गती प्राप्त होते. म्हणून जितेंद्रिय मोक्षार्थी इच्छा करणाऱ्या माणसासाठी अहिंसाच अत्यंत प्रिय आहे, योग्य आहे. शुकाच्या शंकांचं निरसन झालं. शुकाने जनकाला पुन्हा प्रश्न विचारला, राजा, मायेत गुरफटला गेलेला पुरुष निस्पृह असणे कसे शक्य आहे? नित्य काय अनित्य काय हे मला आपण सांगावे. नुसता दिव्याबद्दल माणसानं विचार केला तर अंधकार नष्ट होणार नाहीये. त्यासाठी काळेपिटी घेऊन दिवा लावावाच लागेल. दीप प्रज्वलन झालं तर अंधकार नष्ट होईल. म्हणून गृहस्थाला हे कसं शक्य आहे? ज्याला धनसंपत्तीची इच्छा, राज्य सुखाची इच्छा, युद्धात विजयी होण्याची इच्छा सर्व असणार, तो जीवनमुक्त कसा काय होईल? त्यावेळेला राजानं सांगितलं, चोर आणि सज्जन यातील तुला फरक जाणवतो ना? मग तू मुक्त कसा होशील? चोर आणि सज्जन यातील तुला फरक जाणवतो की नाही? हे माझे व दुसरे हे दुसऱ्याचे आहे हे कळतं ना? मग तू विदेही कसा? शुकदेव राजाला प्रश्न विचारतात. ज्याला कुठल्याही प्रकारच्या इच्छा नाहीयेत, हे माझं हे तुझं हे काहीही नाहीये, तो जीवनमुक्त होऊ शकतो. पण ज्याला चोर आहे, हा संन्यासी आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा ज्याला भेद कळतो, त्याच्यामध्ये अभेद्यपणा येईल कुठून? तो कसा काय जीवनमुक्त होईल, कसा अविदेही होईल? राजा, फुलांचा हार आणि साप यामध्ये सुद्धा काही फरक आहे का नाही? मग ज्याला हा भेद जाणवतो, हा साप आहे आणि हा पुष्पमाला आहे, ह्याला भेद जाणवतो, तो कसा काय मुक्त होईल? राजा, माती सोने चांदी याच्यातला फरक ज्याला जाणवतो, तो कसा काय जीवनमुक्त होईल? सर्व प्राण्यांमध्ये एकात्म भाव ठेवतो, सर्वांवर जो खरे प्रेम करतो, तोच खरा जीवनमुक्त असेल ना? अगदी मनापासून सांगतो राजा, घरामध्ये माझे चित्त मुळीच रमत नाही. निस्संग होऊन एकट्यानेच फक्त वनामध्ये जावं आणि भगवंताची उपासना करावी, भगवतीची उपासना करावी, एवढेच माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते. त्यावेळेला राजा त्याचं शंकेचं निरसन करताना राजा सांगतो, जनक राजा म्हणतो, हे शुका, तू म्हणतोस ते मला सगळं मान्य आहे. पण मला सांग, जसं संसारामध्ये गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये सोनं चांदी आणि माती यामध्ये फरक जाणवतो, तू म्हणतोस त्याप्रमाणे. पण मला सांग, जर तू वनामध्ये गेलास आणि वनामध्ये गेल्यानंतर पशु पक्षी इत्यादी हिंस्र प्राणी यांच्यामध्ये तुला भेद जाणवणार नाही? यांच्यामध्ये तू अडकणार नाहीस? तुझ्यासोबतची जी दंड आहे, मेखला आहे, अजिन आहे, हे सांभाळण्याची सुद्धा तुझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होणारच की नाही? तहान लागली, भूक लागली म्हणजे तुला कंदमुळे फळे सुद्धा खाण्याची इच्छा होणारच की नाही? मग कसा काय त्या ठिकाणी जाऊन तू जीवनमुक्त होशील? म्हणून संसारामध्ये गृहस्थाश्रमामध्ये राहून हळूहळू या सगळ्या गोष्टी जर नष्ट केल्या तरच आणि तरच माणूस जीवनमुक्त होऊ शकतो, विदेह अवस्थेला पोहोचू शकतो. सूत म्हणतात, जनकाचे निश्चयात्मक अशा प्रकारचे बोलणे ऐकून शुकदेवांच्या मनाला अत्यंत प्रसन्नता वाटली. राजाचा निरोप घेतला आणि आपल्या वडिलांकडे आले. व्यासमुनींना मोठा आनंद झाला. त्यांनी त्याला जवळ घेतलं, क्षेम कुशल विचारलं, अवघ्राण केलं. नंतर वेदशास्त्र संपन्न कुशाग्र बुद्धी असणाऱ्या शुकदेव आपल्या पित्याजवळ आश्रमामध्येच राहायला लागले. वडिलांना सोडून कुठेही गेले नाही. राज्यासनावर असलेल्या महात्मा जनकाची मुक्त अवस्था पाहिली असल्यामुळे तो सुद्धा आश्रमामध्येच राहायला लागले. कालांतरानं वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पोवरी नावाच्या एका स्वरूप सुंदर आणि गुणवान अशा मुलीसोबत
शुकदेवांचा विवाह झाला. त्याच्यापासून 4 मुलं झाली. त्या मुलांची नावं पहा. कृष्ण, गौरप्रभू, भूरी आणि देवश्रुत अशी 4 मुलं झाली आणि एक कन्या झाली. तिचं नाव होतं कीर्ती. पुढे विभ्राजका नावाचा राजा, त्याचा मुलगा अनूह याच्याशी त्या मुलीचा विवाह झाला. तिच्यापासून श्रीमान असा ब्रह्मदत्त नावाचा प्रतापी पुत्र प्राप्त झाला. तो राजा असून सुद्धा ब्रह्मज्ञानी होता. मग पुढे तो नारदांच्या उपदेशामुळे ज्ञान प्राप्त करून आपलं राज्य मुलाच्या स्वाधीन केलं आणि योग साधना करू लागला. बद्रिकाश्रमामध्ये तो निघून गेला आणि मायाबीज मंत्राचा भगवतीची उपासना तो करायला लागला. इकडे शुकाने सुद्धा आश्रम सोडला. नारदांच्या उपदेशानुसार कैलास पर्वताच्या एका रमणीय शिखरावरती जाऊन शुकदेव भगवतीची उपासना करत राहिले. त्याला उत्तम सिद्धी प्राप्त झाल्या. अनेक सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्या सिद्धीच्या जोरावर एकाएकी अचानक तो उसळी मारली आणि आकाशामध्ये निघून गेला. एखाद्या प्रचंड सूर्यासारखा तेजानं तळपू लागला. त्या पर्वतावर असताना शुकदेव ज्या वेळेला उसळी मारली त्या पर्वताचे तुकडे झाले. इतका महान भयानक तो आघात होता. ज्या वेळेला व्यासांना हे कळालं की माझा पुत्र असा असा झाला आहे आणि तो गेला, त्यावेळेला अत्यंत दुःखित झाले. ज्या ठिकाणी ज्या शिखरावरती पर्वतावरती शुकदेवांनी उपासना केली होती त्या ठिकाणी व्यास महर्षी आले आणि अत्यंत क्रोध चिंताक्रांत झाले, भयभीत झाले, दुःख करू लागले, रडायला लागले, कलाप करायला लागले. भगवान महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले. महादेवाने सांगितलं, व्यासा, तुझ्यासारख्या श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी महात्म्याने असा शोक करणे योग्य नव्हे. तुला उलट आनंद वाटायला पाहिजे की अशा पुत्रामुळे मला इतका चांगला पुत्र झाला की त्या पुत्रामुळे माझा कीर्ती वाढलेली आहे, वंशाची तुझ्या कीर्ती वाढलेली आहे, तुझी कीर्ती वाढलेली, इतका महान तो राजा तुझा पुत्र होऊन गेला आणि हजारो वर्ष जरी तू रडत बसलास तरी तो परत येणार नाही. हे महेश्वरा, दुःख माणसाला सहन होत नसतं, जाता जात नाही दुःख. मला मुलाचं दर्शन करण्याची इच्छा झालेली आहे, माझ्या डोळ्यांची तेवढी तृप्ती कर. भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही. आता प्रत्यक्ष मुलगा तर तुला मी दाखवणार नाही, पण त्याची छाया तुला दिसेल, त्या छायेकडे मानून तू समाधान मान. म्हणून शिवांनी त्या ठिकाणी छाया उत्पन्न केली शुकदेवांची आणि अशा प्रकारे वर देऊन महादेव त्या ठिकाणी गुप्त झाले. पुत्र वियोगामुळे अत्यंत दुःखित झालेले व्यास आपल्या आश्रमाकडे परत आले. आश्रमात आल्यानंतर शुकदेवांना परमगती प्राप्त झाली. मग पुढे व्यासांनी काय केले ते आम्हाला सविस्तरपणे सांगा असे सूत म्हणतात. सूत म्हणतात, वेदाभ्यास पूर्ण झाल्यानंतर गेलेले व्यासांचे 4 शिष्य होते. व्यासांकडे 4 शिष्य, 4 शिष्यांना 4 वेद त्यांनी शिकवले. त्यातला सुमंतु जैमिनी वैशंपायन पैलसूत्र भाष्य हे जे सगळे शिष्य होते, हे सगळ्या शिष्यांना व्यासांनी आज्ञा केली की आता धर्म प्रसारण करा, धर्माची तुम्ही धर्माचा प्रसार करा, वेदांचा प्रसार करा असे सगळ्यांना सांगितल्यानंतर ते देखील निघून गेले. व्यास एकटेच राहिले आश्रमामध्ये. अत्यंत व्याकुळ झालेले होते. आणि एक दिवस ज्या ठिकाणी व्यासांचा जन्म झाला होता त्या यमुना नदीच्या तीरावरती ज्या ठिकाणी जन्म झाला, आपल्या जन्मभूमीकडे व्यास आले. त्यांनी त्या निषाद राजाजवळ चौकशी केली. त्यांना आपल्या मातीची आठवण झाल्यामुळे त्या ठिकाणी आले. त्या निषादाजवळ चौकशी केली असता असं कळलं की राजा शंतनू बरोबर तिचा विवाह झालेला आहे आणि शंतनू बरोबर विवाह झाला त्यावेळी त्या निषादाने अत्यंत भक्तिभावाने व्यासमुनींचे पूजन केले. हात जोडून म्हणाला, मुनिवर्य, आज देवांना सुद्धा दुर्लभ असे दर्शन आज मला झालेले आहे. माझे कुळ धन्य झाले. हे ब्राह्मणदेव,
आपल्या येण्यामागचे कारण मला समजले. मी आपल्याला जेवढी काही मदत करता येईल ती निश्चित मी मदत करेन. तेव्हा व्यासांनी त्या ठिकाणी सरस्वतीच्या काठी आश्रम बांधला आणि त्याच ठिकाणी तप करत ते राहिले. तेजस्वी अशा शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे 2 मुलं झाली. आणि तिची सवत दुसरी, तिचं नाव होतं गंगा. तिच्यापासून सुद्धा एक पुत्र प्राप्त झाला आणि त्याचं नाव होतं भीष्म. राजा शंतनू आपल्या 3 पुत्रांकडे पाहून अत्यंत आनंदी असायचा. देवांपेक्षा स्वतःला तो श्रेष्ठ समजायचा, आनंदी समजायचा, अत्यंत भाग्यवान समजायचा. सुखाने राज्य करत असताना काही काळ गेल्यानंतर दैवगतीनुसार शंतनू मात्र मरण पावला. भीष्माने यथाविधी पित्याचे उत्तर कार्य पार पाडले. चित्रांगदाला राज्याभिषेक करून गादीवर बसविले. त्यावेळेला सुतांना प्रश्न विचारतात ऋषी, हे सूत महर्षे, तुम्ही तर सांगितलं की राजा शंतनूला ज्येष्ठ पुत्र भीष्म होता. मग ज्येष्ठ पुत्राला गादीवर बसवायचं सोडून कनिष्ठ पुत्राला का बरे गादीवर बसवले? त्यावेळेला सूत सांगतात, भीष्म म्हणाला, शुकदेव म्हणतात, राजा, त्यावेळेला त्या ठिकाणी सूतांनी त्या ऋषींना पूर्व वृत्तांत सांगण्याचा प्रयत्न केला. भीष्माची कथा सांगायला आरंभ केला. पूर्वी शाल्व राजाच्या स्वयंवरामध्ये त्याच्या 3 कन्या होत्या. त्या 3 कन्यांना स्वयंवरामधून भीष्माने आणलं आणि आपला भाऊ जो होता त्या भावाला त्यांनी त्याच्यासोबत विवाह करविला. त्यानं सांगितलं, आम्हाला ही कथा विस्तारपूर्वक सांगा. त्या 3 कन्यांना ज्या वेळेला आणलं त्यावेळेला अंबा, अंबिका आणि अंबालिका अशा 3 कन्या होत्या. अंबिका आणि अंबालिका या दोघींचा विवाह विचित्रवीर्यासोबत लावला आणि विचित्रवीर्यासोबत विवाह झाल्यानंतर तिसरीचा सुद्धा विवाह लावण्यासाठी त्यावेळेला तिनं सांगितलं की मी ज्या वेळेला माझ्या पित्यानं माझं स्वयंवर पसंत केलं होतं, रचलं होतं, त्यावेळेला मी शाल्व राजाला पाहिलं आणि शाल्व राजावर मी मोहित झाले होते आणि राजानं देखील मला पसंत केलं होतं. भीष्माचार्यांनी त्याला सन्मानपूर्वक तिला शाल्व राजाकडे पाठवलं. शाल्व राजानं सांगितलं, मी तुझा स्वीकार करू शकत नाही, कारण सर्वांसमक्ष भीष्मानं तुझा हात पकडून तुला रथात बसून स्वयंवरामध्ये घेऊन गेलेला आहे. दुसऱ्याचं उष्ट मी खात नसतो, अशा शब्दामध्ये त्याला सांगितलं. ती क्रोध करत करत भीष्माकडे परत आली आणि भीष्माला सांगितलं की तुम्ही माझा आता स्वीकार करावा. भीष्मानं सांगितलं, मी तर विवाह करू शकत नाही, आता मी तुझा स्वीकार करणार नाही, कारण एकदा तू मन दुसऱ्याला दिलेलेस, त्यामुळे आताच तुझा स्वीकार करणे शक्य नाही. तू आता तुझ्या पित्याकडे जा. तिने अंबादेवीची, भगवतीची आराधना केली. त्याच वेळी विचित्रवीर्यासोबत विवाह झालेला 2 अत्यंत आनंदी होता. एक दिवस अचानक त्या विचित्रवीर्याला क्षयरोग झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. दोन्ही पुत्र विचित्रवीर्य आणि चित्रांगद दोन्ही पुत्र ज्या वेळेला मृत झाले त्यावेळेला सत्यवतीनं भीष्माला बोलावलं आणि भीष्माला विचारलं, सांगितलं, भीष्मा, आता माझे दोन्ही पुत्र गेलेले आहेत, राज्याचा वंश नाहीये, त्यामुळे तू विवाह करावास अशी माझी इच्छा आहे. भीष्मांनी सांगितलं, माते, मी पित्याला वचन दिलेलं आहे, त्यामुळे मी कधीही कुठल्याही प्रकारे विवाह करणार नाही आणि राज्य सुख सुद्धा उपभोग घेणार नाही. वडिलांसाठी मी जी
शपथ घेतलेली आहे, जी प्रतिज्ञा केलेली आहे ती मी अजन्म पाळणार आहे, मी कधीही ती मोडणार नाही. अशा प्रकारे सांगितल्यावर तिला अत्यंत दुःख झालं की आता माझा वंश कसा वाढावा. इतक्यात तिला स्मरण झालं की माझा विवाहापूर्वीचा जो पुत्र आहे, ज्याचं नाव आहे व्यास महर्षी, त्याला बोलवावं. म्हणून त्यांनी व्यासांना आमंत्रित केलं आणि व्यासांना निमंत्रित केल्यानंतर व्यासांना सांगितलं, आज्ञा केली, हे व्यास. व्यासांचं नाव द्वैपायन एक होतं. तिने सांगितल्यानंतर आता माझा वंश या ठिकाणी नष्ट होत आहे, म्हणून तू आता या ज्या माझ्या सुना आहेत अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून संतती उत्पन्न कर. ज्या वेळेला व्यासांनी आपल्या मातेची आज्ञा मानून अंबिकेचा ऋतुकाल आला, त्यावेळेला समागम झाला आणि दैवगती अशी विचित्र होती की व्यासांचं इतकं तेज, भयानक तेज होतं की व्यासांचं तेज पाहून तिनं डोळे मिटवून घेतले. म्हणून तिच्यापासून जी संतती उत्पन्न झाली ती आंधळी झाली आणि तो म्हणजे धृतराष्ट्र. दुसऱ्या वेळेला अंबालिका, तिला सांगितलं, व्यासांच्या तेजानं ती अतिशय पांढरी फटक पडली, म्हणून तिच्यापासून संतती उत्पन्न झाली, ती म्हणजे पंडू राजा. दोघही या ठिकाणी राज्यावर बसण्यास योग्य नाहीत, म्हणून तिने परत अंबालिकेला सांगितलं की पुन्हा एकदा तू प्रयत्न कर. पण तिची मात्र इच्छा झाली नाही आणि तिने सांगितलं, स्वतःच्या जागेवर एका दासीला तिनं बसवलं आणि तिच्यापासून जे उत्पन्न झाले ते म्हणजे विदुर महाराज. कुरुवंशाचा विस्तार कसा झाला, विदुर नावाचा पुत्र जन्माला आला. अशा तऱ्हेने व्यासांनी धृतराष्ट्रासह 3 पुत्रांचा पुत्र देऊन कुरुवंशाचा वंशरक्षण केलं. ऋषी विचारतात, हे सुता, तुझे सांगणे मला फार आश्चर्याचे वाटले. आश्चर्य वाटलं आणि संदिग्ध करत म्हणाला, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका उत्पन्न झाली, त्या शंकेचं तू निरसन करावंस असं आम्हाला वाटतं. हे बुद्धिवंता, सत्यवतीचा विवाह तर शंतनूशी झाला होता, पण अगोदर तिच्या वडिलाच्या घरी होती, मग तिच्या पुढे व्यासांचा जन्म कसा झाला हे आम्हाला सांगा. सूत म्हणतात, धर्म अर्थ काम मोक्ष हे 4ही पुरुषार्थ देणाऱ्या त्या परमशक्तीला नमन करून मी तुम्हाला हे सगळं काही कथन सांगतो. पूर्वी उपरिचर नावाचा एक चेदी राजा होता. अत्यंत धनसमृद्ध होता. प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. ब्राह्मणांना तो सदैव मान देत असे. सदैव दररोज भगवतीची उपासना करत असे. उपासनेच्या जोरावर इंद्राने त्याला प्रसन्न होऊन एक विमान दिलं होतं. तो सतत त्या विमानामध्ये विहार करत असे. शक्यतोवर पृथ्वीवर जमिनीवर उतरायचंच नाही असा त्याचा नियम होता. एक दिवस अत्यंत आनंदी होता. एक दिवस त्याच्या पत्नीनं संयोगाची इच्छा उत्पन्न केली आणि त्याच वेळेला त्याच्या पित्यानं त्याला एक काम सांगितलं, वडिलांनी एक काम सांगितलं की एका हरण मारून आण, हरणाची शिकार कर. आता दोन्ही गोष्टी एकाच वेळेला शक्य नाही, म्हणून त्यानं पत्नीला सांगितलं, थोडासा धीर धर, मी आत्ता वडिलांचं कार्य करून पूर्ण करून येतो. पण मनामध्ये स्त्रीभोगाची इच्छा मात्र त्याच्यामध्ये तशीच होती. अरण्यात गेला. ज्या वेळेला त्यानं शिकारीसाठी गेला, बरोबर मनामधून त्याच्या इच्छा काही जात नाही, इतक्यात त्याचं वीर्य स्खलन झालं. पण वीर्य वाया जाऊ नये, जमिनीवर वीर्य पडू नये, महादोष लागतो, म्हणून त्यानं एका पानांचा द्रोण बनवला, वडाच्या पानाचा द्रोण बनवला आणि त्याच्यामध्ये ते वीर्य घेतलं आणि एका ससाना, बहिर ससाना आपण ऐकतो, तो आकाशामधून उडून जाऊ शकतो, असा त्या ससाण्याजवळ त्यानं दिलं आणि त्याला सांगितलं की माझ्या पत्नीला हे नेऊन दे. ससाना आकाशमार्गाने निघाला. तितक्यात त्याला दुसरा एक ससाना भेटला आणि त्या दुसऱ्या ससाण्यानं त्याच्याजवळ काहीतरी खाद्यपदार्थ आहे, भक्ष्य आहे, म्हणून त्याच्यावर झडप घातली आणि त्या दोघांमध्ये युद्ध झालं. इतक्यात त्याच्या तोंडातला जो
द्रोण होता तो पडला आणि नदीमध्ये पडला आणि नदीमध्ये एका मासोळीनं तो गिळला. व्यास म्हणतात मग त्या मासोळीपासून 2 जुळे मुलं उत्पन्न झाली, एक कन्या आणि एक पुत्र. त्यावेळेला सुतांना प्रश्न विचारला, महाराज ही मासोळी कोण होती? त्यावेळेला सूत सांगतात आद्रिका नावाची एक अप्सरा होती. ब्रह्मशापामुळे तिला मासोळीचं रूप मिळालं होतं. एकदा एक ब्राह्मण नदीमध्ये तप करत असताना ती अप्सरा नदीमध्ये स्नान करत होती आणि ते पाहून त्या ब्राह्मणाकडे गेली, त्याचे पाय धरले तिनं आणि वासना प्रकट केली. त्याबरोबर आपल्या उपासनेचा भंग झाला म्हणून त्यानं शाप दिला की पाण्यामध्ये राहून तू अशा प्रकारचं दुष्कृत्य केलंस, माझ्या उपासनेमध्ये तू भंग आणलास, म्हणून तू मासोळीचा जन्म तुला प्राप्त होईल, माशीचा जन्म प्राप्त होईल. आणि तात्काळ ती माशी झाली. आणि मासोळी झाल्यानंतर तिच्यापासून उत्पन्न झालेले 2 जुळे, एक पुत्र आणि एक कन्या, यातली त्या एक हे होता कोळी, त्या कोळ्यानं जाळं टाकून त्या माशेवळीला पकडलं आणि आपल्या घरी घेऊन गेला. तिचं पोट कापल्याबरोबर तिच्या उदरातून 2 पुत्र जन्माला आले. आणि 2 पुत्र जन्माला आल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज आता एखादी गोष्ट जर आपल्याला काही सापडली, लक्षात आलं, तर आपण ती राजाकडे घेऊन जावी. आपल्या घरामध्ये धन सापडलं तर राजगृहामध्ये, राजभांडारामध्ये ते जमा करावं असा नियम असतो. आणि त्यावेळेला त्याला ज्या असे हे 2 पुत्र सापडले, तो राजाकडे घेऊन गेला. राजाला सर्व वृत्तांत सांगितला की या मासोळीच्या उदरातून मला हे 2 पुत्र प्राप्त झालेले आहेत. राजाने त्यातला पुत्र ठेवून घेतला आणि कन्या त्याला घेऊन जा म्हणून सांगितलं. त्या पुत्राचं नाव ठेवलं मत्स्य राजा. आणि ही जी कन्या होती हिच्या शरीराला मासोळीचा वास यायचा, माशाचा वास यायचा, म्हणून तिचं नाव ठेवलं मत्स्यगंधा. एक दिवस कौमारी अवस्थामध्ये तर तारुण्य तिला प्राप्त झालं आणि वेदव्यासांचा जन्म कसा झाला त्याची कथा आपण पाहतो आहोत. शुकदेव म्हणतात, राजा, ज्या वेळेला ती मुलगी वयामध्ये आली, एक दिवस तो कोळी दुपारची वेळ होतं, भोजन करत होता. आणि त्या ठिकाणी एक मुनी आले. त्या मुनींचं नाव होतं पराशर. पराशरांनी राजाला त्याला सांगितलं की मला पहिलं तीरावर जायचंय, पण तो भोजन करत असल्यामुळे त्यानं आपल्या कन्येला सांगितलं की तू ऋषींना छोट्या होडीमध्ये घेऊन जा आणि छोट्या होडीमध्ये तिला घेऊन जाऊन त्यांना सोडून ये. होडीमध्ये 2 जण बसले. ती पहिलं तीराला घेऊन जात होती. इतक्यात पराशर मुनींनी तिचा हात पकडला आणि कामेच्छा प्रकट केली. तिने सांगितलं, हे विप्रराज, आपण हे काय करत आहात? मी तर अत्यंत सामान्य आहे. माझ्या शरीरात माशाचा वास येतो. आपण किती वशिष्ठ पुत्र आहात, किती महान तपस्वी आहात, आपल्याला हे कसं शोभेल? आपली अपकीर्ती होईल. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, माझी इच्छा झालेली आहे आणि अशीच इच्छा होत नाही, काहीतरी विशिष्ट कारण असेल, त्यासाठी काहीतरी दैवगती असेल. तिने सांगितलं, महाराज, आपण एवढे महान तपस्वी आहात, मी आपणास नकार तर देऊ शकत नाही, पण कमीत कमी आपण या पहिलं तीरावर जाऊया. पहिलं तीरावर गेल्यावर पुन्हा त्यांनी हात पकडला. त्यावेळेला तिने सांगितलं, महाराज, इथे जाणारे येणारे सगळे लोक आहेत, माझी अपकीर्ती होईल, माझ्या वडिलांची अपकीर्ती होईल, तुमचीही अपकीर्ती होईल. पराशर ऋषींनी आपल्या तपस सामर्थ्यानं त्या ठिकाणी सूर्याला झाकलं, अंधार केला. पुन्हा तिने नकार दिल्यावर
त्यावेळेला तिनं सांगितलं, अहो माझ्या शरीराला तर इतका दुर्गंध आहे, माशाचा गंध आहे. त्यावेळेला पराशरांनी तिच्या शरीराला 1 योजनापर्यंत सुगंध येईल इतका सुगंध तिच्या शरीराला दिला. तिचं नाव योजनगंधा असं पडलं. तिनं बरेच वर घेतले. तिनं सांगितलं की माझं कौमार्यत्व भंग व्हायला नको, तुमचं वीर्य तर वाया जाणार नाही, यापासून जी संतती उत्पन्न होईल तिचं काय करायचं, माझं काय होईल, मी कुमारिकाच राहिले पाहिजे आणि माझ्या शरीराला जो सुगंध आहे तो कायम टिकला पाहिजे आणि मी कायम स्वरूपी तरुणच राहावं, असे काही वर मागून घेतले. पराशरांनी सगळे तिला वर दिले. समागम झाला आणि ती गर्भवती झाली. तिच्यापासून त्या द्वीपावरती, बेटावरती ते थांबले होते, म्हणून त्या ठिकाणी तिच्यापासून जी संतती उत्पन्न झाली म्हणून व्यासांना द्वैपायन असं सुद्धा म्हणतात. व्यासांचा जन्म त्यांनी सांगितलं, आशीर्वाद दिला की विष्णूच्या अंशापासून तुझ्या या पुत्राचा जन्म होईल. व्यासांचा जन्म झाल्याबरोबर ते तरुण झाले आणि तारुण्यात पदार्पण केल्यावर आपल्या मातेला नमस्कार केला आणि तपश्चर्येसाठी निघून गेले. मातेला सांगितलं, आता तुला जिकडे जायचं तिकडे जा, मी मात्र तपश्चर्येला चाललेलो आहे. व्यासांनी 4 वेदांची विभागणी केली. आपल्या 7 शिष्यांना सगळे शिकवलं. सुमंतु जैमिनी वैशंपायन पैल असित दैवल आणि 7वा त्यांचा स्वतःचा पुत्र तो म्हणजे शुक. या सगळ्यांना वेदविद्या, आपण जे काही 18 पुराण रचलेत हे सगळे शिकवले, शास्त्र वेद शिकवले. आणि नंतर सूत म्हणतात, सत्यवतीचा पुत्र तेजस्वी. व्यासांची जन्माची कहाणी तर आपण आम्हाला सांगितली, पण राजा शंतनूनं अशा मुलीशी कसा काय विवाह केला की जिला पूर्वीच संतती होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या मत्स्यगंधेनं राजाकडनं वचन घेतलेलं होतं, पराशरांकडनं वचन घेतलेलं होतं की मला संतती झालेली आहे हे कधीही कुणालाही कळता कामा नाही, माझं कौमार्य भंग झालेलं नाही पाहिजे. एक दिवस वनामध्ये राजा शंतनू, शिकारीची फार आवड, शिकारीसाठी गेला आणि शिकारीसाठी गेल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला मत्स्यगंधेला पाहिलं, तिला कुलगोत्र विचारलं आणि तुझा विवाह झालेला आहे का असं सगळं विचारल्यानंतर तिनं सांगितलं की मी मत्स्यगंधा आहे, कोळ्याची मुलगी आहे, माझा विवाह झालेला नाहीये. राजानं तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला आणि विवाहाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर तिने सांगितलं की मी स्वतंत्र नाहीये, माझ्या पित्याला विचारावं लागेल. म्हणून राजा शंतनू त्यांच्याकडे आला आणि शंतनू त्याच्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज, मी आपल्या पुत्रकन्येचा हात मागण्यासाठी आलेलो विवाहासाठी. त्यांनी सांगितलं, महाराज आपण आलात, फार आनंद आहे, पण माझी एक अट आहे, माझ्या या मुलीशी विवाह करण्यासाठी तुम्हाला एक वचन मला द्यावं लागेल. एक वचन मला असं द्यावं लागेल की त्या वचनामुळं कधीही हिच्यापासून जो उत्पन्न होणारा पुत्र आहे तो आणि तोच फक्त राजा झाला पाहिजे. शंतनू राजानं सांगितलं असं शक्य नाही. तो घरी निघून गेला. अत्यंत चिंताक्रांत होता. शांत बसलेला असताना त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी पाहिलं. भीष्माची कथा आपण उद्याच्या सत्रात पाहणार आहोत. भीष्माचार्यांनी पाहिल्याबरोबर भीष्माचार्यांना अत्यंत दुःख वाटलं की माझा पुत्र जिवंत असताना वडील दुःखी असावेत, याबद्दल फार दुःख वाटलं. वडिलांना विचारलं पण त्यांनी काही सांगितलं नाही. मंत्र्यांकडनं त्याने विचारून घेतलं की माझ्या पित्याला काय दुःख आहे हे सगळं पहा. त्यावेळेला सूत म्हणतात, युवराज भीष्माचार्यांचा जन्म कसा झाला, सत्यवतीचा विवाह शंतनू सोबत झालेला आणि तुम्ही सांगितलं की तिला सवत होती गंगा नावाची,
तिचा विवाह शंतनूशी कसा झाला ही सगळी कथा आम्हाला सांगा. उद्याच्या सत्रामध्ये आपण ही सगळी कथा पाहणार आहोत. उद्याच्या सत्रात गंगा आणि राजा शंतनू यांचा विवाह, त्यानंतर कौरव आणि पांडवांच्या जन्माची कथा, पांडवांचा संक्षिप्त जीवन वृत्तांत, व्यासांनी घडविलेले मृत गोत्रजांचे पुनर्दर्शन आणि कृष्णासह यादवांची समाप्ती आणि परीक्षिती राजाची कथा इथपर्यंत आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. रोज आपण 1 तास, अर्धा तास, पाऊण तास एवढाच वेळ घेत असल्यामुळं जास्त वेळ आपल्याला देता येत नाही. कथा खूप विस्तारपूर्वक आहेत, पण वेळेची मर्यादा असल्यामुळं आपण एवढंच घेणार आहोत. हीच झालेली कथा नंतर आपण यूट्यूबवर आपण अपलोड करतो. उद्धव गुरुजी वझुरकर, ती लिंक माझ्या स्टेटसला असेल. ज्यांना आपल्या इतरांना कुणाला पाठवायची असेल त्यांनी ती लिंक पाठवत जावी. सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन हे करावा, म्हणजे आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये स्वतःहून तुमच्याकडे ते नोटिफिकेशन येऊन आपल्याला कथा श्रवण करता येईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ चतुर्वेदेश्वर भगवान की जय.